मित्रांनो नमस्कार. यूट्यूबच्या क्रांती क्रिएशन चॅनलमध्ये मी संजय गावंडे आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, गोसंवर्धन ही आपली भारतीय संस्कृती, आपले प्रेम, आपले श्रद्धास्थान. इतकेच काय तर आपल्या संस्कृतीने तिला कामधेनू, गोमाता असे संबोधून तिचा यथोचित गौरवच केला आहे. परंतु आज अतिशय योजनाबद्ध रीतीने गोवंशाला समाप्त केले जात आहे. निसंशय असे करणे विनाशकारी आहे. जर आपण आज सावध नाही झालो ना, तर आपल्याकडे पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही. जल, जमीन, जंगल, जीवसमूह, पर्यावरण, मनुष्य, संस्कृतीला वाचवण्याचा मूलाधार गायच आहे. तेव्हा गोमातेचे संरक्षण आज काळाची गरज आहे. आज काही हात पुढे आलेत गोमातेच्या संरक्षण व संवर्धनासाठी. अगदी तन, मन, धन अर्पण करून पूर्ण निष्ठेने ते हे महान कार्य करीत असतात. परंतु आज आपल्या गोमातेवर चहूबाजूने होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत. समाजाच्या तळागाळातून, अगदी मनामनातून जाणीवपूर्वक हे कार्य व्हावयास पाहिजे. मान्य आहे की आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांना वेळ अपुरा आहे. तरीही वेळात वेळ काढून आपण विविध समारंभ, वाढदिवस, प्रसंग इत्यादी साजरे करतोच ना. मग या आनंदात आपल्या मित्रांसह, आपल्या कुटुंबासह जर गोमातेला, गोवंशाला, विविध पशुपक्ष्यांना समाविष्ट करून घेता आले तर किती आनंद होईल ना. मी तर माझ्या मुलीचा वाढदिवस अतिशय साधा, सोपा, कमी खर्चात त्यांच्यासोबत साजरा केला. बघा आपणास आवडतो काय ते. कसा वाटला मित्रांनो माझ्या मुलीचा वाढदिवस? नक्कीच आवडला असेल आपणास. या संकल्पनेचे नामकरण आमच्या स्नेही गोरक्षक बांधवांनी कामधेनू आहार तुला दान असे केले आहे. ही संकल्पना आम्हास सुचली ती श्री
शंकरलाल यांनी लिहिलेल्या सृष्टी की संरक्षक भारतीय गाय या पुस्तकातून. मग काय, शुभस्य शीघ्रम मित्रमंडळात चर्चा करून आम्ही माझ्या मुलीचाच वाढदिवस अशा अभिनव प्रकारे साजरा करण्याचा निर्णय घेतला. बोरीमाल येथील गावंडे कुटुंब तील संजीव भाऊ गावंडे हे एक नवीन उपक्रम घेऊन गोरक्षणच्या अध्यक्षांशी चर्चा केली. सुरुवातीपासूनच गोसेवा या विषयात आवड आणि रुची असल्यामुळं गावंडे साहेबांनी एक उपक्रम आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो किती चांगल्या पद्धतीनं साकार करू असा प्रयत्न करत आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस, दुसरा वाढदिवस त्यांनी गोरक्षणमध्ये साजरा करण्याचा एक आमच्या समोर उपक्रम ठेवला. पण तो कशा पद्धतीने साजरा होणार हे काही त्यांनी सांगितलं नाही. आज जेव्हा पाहिलं की त्यांनी जो मुलीचा वाढदिवस साजरा केला तो कामधेनू आहार तुला असा विषय त्यांनी आमच्या समोर ठेवला आणि मुलीची त्यांनी तुला केली, जो हार आपण गोमातेला देणार आहोत. आणि या गोरक्षणमध्ये असलेल्या ज्या काही गायी, ज्या काही छोटे मोठे वासरं, या सगळ्यांच्या मुखी तो आहार लागणार होता. त्याच्यामुळं ज्याचा वाढदिवस आहे त्याला फक्त माणसांनी आशीर्वाद देणे हा विषय न ठेवता पशुपक्ष्यांनी सुद्धा आशीर्वाद द्यावा ही संकल्पना त्यांच्या डोक्यात होती. आणि त्या संकल्पनेतून साकार होणारा आजचा हा वाढदिवस कामधेनू आहार तुला करून आम्ही कळंबच्या गोरक्षणमध्ये साजरा केला. आणि तो किती चांगल्या रीतीने साजरा होईल असा आम्ही प्रयत्न केला. राजूभाऊ, थोडं मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की समाजात या उपक्रमाला अधिकात अधिक चालना मिळण्यासाठी आपल्याला समाजाकडून काय अपेक्षित आहे? समाजाने अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करू आणि या वाढदिवस जो आहे असं काही खूप काही खर्च करावा लागते हा काही विषय नाही आहे. जे गोरक्षणला आवश्यक जे आहे बीज वगैरे हे जर त्यांनी पुरून म्हणजे तुला जशी कामधेनू तुला ज्या प्रकारे गावंडे साहेबांनी केली आहे तशा प्रकारे जर प्रत्येकाने केली गोरक्षणला एक सहाय्य मिळेल आणि आधार होईल. बीज तुला वगैरे केली तर. आणि यात आपण हिरव्या आहाराची सुद्धा तुला करू शकतो. असं काहीच नाही की कुठेतरी आपल्याला महागाचंच खाद्य घेऊन गाईला चारायचं आहे. हां, आपली ऐपत असेल तर चारणं हा वेगळा विषय आहे. एक मला या माध्यमातून आणखी एक सांगायचं आहे की या माध्यमातून आपण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं रक्षण तर करत आहोत, पण आपल्या मुलाबाळांमध्ये एक संस्काराची रुजवण करत आहोत, जी आज मला वाटते काळाची गरज आहे. गोरक्षणमध्ये आज जो उपक्रम साजरा झाला या उपक्रमाला खूप काही खर्च येतो असा विषय नाही. त्याच्यामुळं हे उपक्रम आणि असा वाढदिवस सर्वसाधारण कुटुंबसुद्धा साजरा करू शकते. आणि याच्यामध्ये आज आम्ही जे तुला केली ती धान्य स्वरूपात होती, ज्याच्यामध्ये आम्ही गहू वापरला होता. तर ही तुला कडधान्याची असू शकते किंवा हिरव्या चाऱ्याची असू शकते. जे खाद्य कामधेनूचं आहे त्या कामधेनूच्या कोणत्याही प्रकारचं खाद्य आपण तुला करून त्या गोवंशाला म्हणा किंवा इथल्या जनावरांना म्हणा आपण तो चालू शकतो. याच्यामध्ये आपला धर्म, संस्कृती आणि परंपरा सोबत विज्ञानसुद्धा, याच्यासोबत आपली ज्याचा वाढदिवस आहे त्याला आपण शुभाशेष आशीर्वादसुद्धा या माध्यमातून देऊ. आणि
असा आज कार्यक्रम पार पडला. इथे थांबू. समाजात एक नवीन प्रथा निर्माण आपण नक्कीच करू शकतो आणि या माध्यमातून सर्वसाधारण आजच्या धकाधकीच्या युगात जगणाऱ्या माणसाला थोडा वेळ काढून सुद्धा गोरक्षणासाठी आपला हातभार लावता येऊ शकतो. ठीक आहे काका, आपण आम्हाला आपल्या गोरक्षणमध्ये वाढदिवस साजरा करू दिला याबद्दल मी आणि गावंडे परिवार आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.